घरातल्या अशा अवतारानंतर आम्ही शिफ्ट झालो छान अशा मेकअप लुकमध्ये. कुहूला छान असं चनिया चोली घातलंय आणि मी मस्त अशी साडी नेसले. कपडे चेंज केल्यानंतर लेकीची फरमाईश होती, मम्मा मला नेलपेंट लावायची. सो तिला नेलपेंट लावली आणि नेलपेंट लावल्यानंतरचा आनंद तुम्ही पाहू शकता. आणि कधीही बाहेर जाताना मी कुहूसाठी खायला काही ना काहीतरी घेऊनच जात असते. सो इथे मी आज मखाणे घेऊन जाते. हे रोस्टेड मखाणे आहे, फक्त तूप आणि मीठ लावून छान असं रोस्ट करून घेतलंय. त्यानंतर पाण्याची बॉटल तर ही न्यावीच लागते, लहान मुलं असल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे. आणि इथे मी घेते आहे आप्पे, रवा आप्पे आहेत, सकाळी नाश्त्यासाठी बनवले होते. सो कुहूला ते आवडले होते, फर्स्ट टाईम तिने खाल्ले, तर मी ते सुद्धा घेऊन जाते तिच्यासाठी. आणि त्यानंतर आमचे डॅडा आले आणि आम्ही निघालो. तर आम्ही चाललो आहोत देवी आईच्या दर्शनाला. नवरात्री सुरू आहे, म्हटलं चला जाऊन येऊया. तर इथे मंदिरामध्ये आल्यानंतर मंदिरातलं वातावरण हे खूप छान प्रसन्न होतं. आणि हे मंदिर आहे कालिका मातेचं. तुम्ही पाहू शकता मंदिराचं गेट हे बंद होतं, मे बी नवरात्रीमध्ये ते बंद ठेवत असतील. आणि इथेच मंदिराच्या बाहेर छान असं दुर्गापूजेचं डेकोरेशनचं काम हे सुरूच होतं. इथे थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही निघालो दुसरीकडे. आणि इथे आम्ही आलो आणि हे मंदिर सुद्धा आहे महाकालीचं मंदिर. इथे तुम्ही आईचं रूप बघू शकता. आणि इथे सुद्धा दुर्गापूजेचं छान असं आयोजन केलेलं होतं. डेकोरेशन तुम्ही पाहू शकता, देवी आईची मूर्ती पाहू शकता, किती छान भव्य अशी मूर्तीची स्थापना इथे केली आहे. आणि इथे तिसऱ्या ठिकाणी आल्यानंतर इथे सुद्धा छान असा देखावा होता आणि थोडी गर्दी सुद्धा होती. देवदर्शन झाल्यानंतर आम्ही आलो पेट पूजा करायला. नेहमीप्रमाणे ह्यांना म्हटलं ऑर्डर ही तुम्हीच द्या. आणि इथे नवरोबाने मस्त मोबाईलमध्ये मॅच लावून दिली होती, क्रिकेट मॅच. आणि ऑर्डर येण्याआधीच आमचं टिश्यू पेपरने खेळणं सुरू झालं होतं. त्यानंतर आमची ऑर्डर आली आणि आम्ही जेवण केलं. छान असं मस्त जेवण होतं. आणि कुहूने काहीच खाल्लं नाही जेवणामध्ये, तर तिला मी ज्यूस मागवला होता. सो तिने तिचा ज्यूस, पायनॅपल ज्यूस मस्त असा एन्जॉय केला. जेवणं वगैरे आटोपल्यानंतर आम्ही निघालो घरच्या वाटेला. आणि घरी आल्यानंतर कपडे वगैरे चेंज केले आणि कुहू छान मस्त खेळायला लागली. तोपर्यंत मी तिच्यासाठी मस्त एक पोळी बनवली. म्हटलं हिला दूध पोळी खाऊ घालूया. भूक लागली होती म्हणून तिने दूध पोळी छान असं फिनिश केलं. नाहीतर तिला खूप असं रिक्वेस्ट करावं लागतं, खा बाई खा बाई. इथे फिरून फिरून दमून गेला होता म्हणून छान अशी भूक लागली होती. खाऊन झाल्यानंतर थोडीशी मस्ती केली आम्ही. आणि त्याच्यानंतर मी तिला डोक्याला तेल लावलं. मी रोज रात्री तिला डोक्याची तेलाची मालिश करते. सो इथे मी तिला व्हर्जिन कोकोनट ऑइल हे वापरते नेहमी. सो तेल वगैरे लावलं आणि माझं बाळ छान असं झोपी गेलं. आणि इकडे नवरोबाची ही मॅच सुरूच होती, इंडिया पाकिस्तान होती आणि आपली इंडिया ही जिंकली होती. सो तो आनंद हा वेगळाच होता. त्यानंतर झोपण्याआधी अखंड दिव्यामध्ये तेल काठोकाठ भरून ठेवलं, म्हणजे तो सकाळपर्यंत